नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मी सखी लेडीज टेलर. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहे सुंदर अशी बाहीवरती डिझाईन, जी सोपी आहे, दिसायला सुंदर आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा, म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग तुमचं जास्त वेळ घेता छान. हे बघा, आपण अस्तरची बाही कटिंग करून घेतली. 10 अधिक अर्धा इंच अशी 10.5 इंच लांबीची आपण बाहीची घडी घ्यायची, लांबी घ्यायची. 8 इंचाची आपण घेतली घडी, दंडघेर घेतला 5 आणि 1.5 इंचाची मार्जिन. 3 इंचाची कॅप हाईट घेऊन आपण असा आकार दिलेला आहे. ही परफेक्ट अशी आपण बाही कटिंग करून घेतली अस्तरची. नंतर आपण काय करायचं आहे, हा काठ कट करून घ्यायचा आहे. काठ मोजून घ्यायचा आहे, किती बघून घ्यायचा. जितका तुमचा काठ असेल, हे बघा, हे अस्तर घ्यायचं. अस्तरची जी बाही कटिंग केली ती घ्यायची आहे, त्याच्यावरती हा काठ ठेवला आणि वरती किती अंतर आपलं उरलं आहे ते बघून घ्यायचं आणि त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला तो पीसचा कपडा घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, तिथे चुन्या पाडायच्या आहे, म्हणून तो कपडा आपण एक्स्ट्राचा घेणार आहे. साधारण 2-3 इंचाचा तो एक्स्ट्रा घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही, ह्याप्रमाणे आपण हे माप घ्यायचं आहे. तर असं माप घेतलं तर आपल्याला ही बाही अशी परफेक्ट अशी आपल्याला बनवता येणार आहे. तर बघा, आपण हा डबल फोल्ड कपडा घेतलेला आहे आणि तिथे सेंटर काढला कपड्याचा. त्याच्यानंतर तो ओपन करून आपल्याला इथे प्लेट टाकायचे आहे. ते सेंटरवरती आपल्याला ह्या प्लेट पकडायच्या आहेत. ह्याप्रमाणे तुम्हाला जितक्या प्लेट हव्या आहे तितक्या तुम्ही टाकून घ्यायच्या आहे. एका साईडच्या म्हणजे एकमेकाकडे आपल्याला प्लेटांचे तोंड करायचे. म्हणजे इकडनं आपण ह्या 5 प्लेटा टाकल्या, बघू शकता. ह्या 5 प्लेटांना पहिली शिलाई मारून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला इकडनं सुद्धा 5 प्लेटा टाकायच्या. त्यासुद्धा आपल्याला तिथेच ठेवायच्या आहेत, जिथे आपण पहिल्या शिवून घेतलेल्या आहेत. तर बघा, ह्याप्रमाणे आपण इथे 5 प्लेटा पुन्हा टाकून घेणार आहे आणि तिथेसुद्धा आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची. बघा, आपली शिलाई मारून झाली ना, अगदी सुंदर असं आपण तिथे पप तयार केला आहे. त्याच्यानंतर जो काठ आपण आता कट करून घेतलेला आहे तोच काठ आपल्याला घ्यायचा आहे. तुम्ही आणखीसुद्धा म्हणजे कपडा एक्स्ट्रा असला तर असे दोन्हीकडनं सारख्या प्लेटा टाकून घ्यायच्या आहेत. तिकडनं एक आणि इकडनं एक, असं ह्याप्रमाणे प्लेटा टाकून घ्यायच्या आहेत. तर बघा, आता जो काठ आपण कट केला तो घ्यायचा आहे आणि त्याचासुद्धा आपल्याला सेंटर काढून घ्यायचा आहे. दोघं बाजूने आपण काठाचा सेंटर काढला आणि इथे सेंटरला आपल्याला त्या जिथे चुन्या मारल्या तिथे आपल्याला तो काठ सेंटर आपल्याला ठेवायचा आणि शिलाई मारून घ्यायची. बघा, ह्याप्रमाणे शिलाई मारून घ्यायची. इकडनं अर्धी शिलाई आपण आधी मारून घेतली, तशीच त्याप्रमाणे तिकडनं सुद्धा ती अर्धी शिलाई आपल्याला मारून घ्यायची. बघा, अगदी सावकाश आणि सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला सांगितलं आहे मी चंद्रिका बाही कशी बनवायची ते. तर तुम्ही नक्कीच प्रयत्न करायचा आहे. तर काठ आपला शिवून झाल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला ही दाबटीप द्यायची आहे. त्याच्याने काय होईल, आपल्या बाहीची जी फिनिशिंग आहे ती सुंदर येते. बघा, आपला काठ आता लावून झालेला आहे. नंतर आपण जी अस्तरची बाही कट केलेली ती बाही घ्यायची, तिचं सेंटर खाली आणि वरती सेंटर घ्यायचं आहे आणि जो काठाचा आपण सेंटर काढला तिथे बरोबर तो सेंटर ठेवून आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची. बघा, आता आपण शिलाई मारून घेणार आहे. अगदी कमी वेळात ही बाही तयार होते मैत्रिणींनो, एकदम सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला सांगितलं आहे. तर आता ती बाही जोडून झाल्यानंतर त्याच्यावरती द्यायची दाबटीप आणि मध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई आपल्याला तिथे मारून घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला ही बाही आता शिवून घ्यायची आहे. पण त्याच्या आधी तुम्हाला जर डायरेक्ट बनवता येत नसेल तर तुम्ही काय करायचं, ह्या प्लेटा पहिले ना ॲडजस्ट करून त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची आणि नंतर आपल्याला ती बाही लावून घ्यायची. बघा, ह्याप्रमाणे आपल्याला प्लेटा सगळ्या ॲडजस्ट करायच्या. अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट अशा त्या प्लेटा बसल्या पाहिजे, अशा ॲडजस्ट करून घ्यायच्या आहेत. आणि व्यवस्थित असं पकडून त्याच्यावरती आपल्याला हे अस्तर ठेवून आणि व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्यायची.
नंतर हा उरलेला जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो सगळा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण एक पट्टी घ्यायची साधारण 2, 2.5, 3 इंचाची. तुम्हाला जितकी पाहिजे तितकी तुम्ही ती पट्टी घ्यायची. नंतर तिला असं फोल्ड करायचं आहे. याची आपल्याला फ्रिल बनवायची. फ्रिल तुम्हाला लावायची का नाही ते ऑप्शनल आहे. लावायची असेल तर लावू शकता, नाही लावली तरीही चालेल. तर आपण इथे फ्रिल लावतोय, त्याच्याने आणखी आपली बाही सुंदर दिसणार आहे. कपड्याचीच फ्रिल आपण बनवली तर ती सुंदर दिसेल. रेडीमेड पण भेटते, तुम्हाला जी पाहिजे ती फ्रिल तुम्ही लावू शकता. अगदी कॉन्ट्रास्टसुद्धा तुम्हाला लावायची असेल तर लावू शकता. बघा आपली फ्रिल तयार झाली आणि आपण ती आता अशी वरतून ठेवून लावणार आहे. नंतर त्याच्यावरती द्यायची आपल्याला दाबटीप. अगदी सावकाश अशी दाबटीप आपल्याला ती द्यायची आहे. त्याच्याने काय होईल, आपल्या फ्रिलची फिनिशिंग जी आहे ती सुंदर दिसेल आणि आपल्या बाहीचा जो लुक आहे तो आणखी वाढेल. अगदी कमी वेळात आपण ही बाहीची डिझाईन बनवलेली मैत्रिणींनो. तर कमेंटमध्ये मला नक्कीच सांगायचं आहे. हे बघा आपल्याला आता लेस लावल्यानंतर आपली बाही आणखीनच सुंदर दिसणार आहे, म्हणून आपण लावतोय समोसा लेस. तर मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा, म्हणजे रोज रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. आणखी एक लेस आपण खालच्या साईडला सुद्धा लावणार आहे. जिथे आपण फ्रिल लावली तिथेच ही लेससुद्धा लावायची आहे, म्हणजे काय होईल, तुमच्या बाहीचा लुक डबल वाढेल. तर बघा आपण अगदी सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये बाही तयार केलेली आहे. तर तुम्ही नक्कीच प्रयत्न करायचा आहे आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगायचं आहे आजची डिझाईन कशी वाटली ते. तर बघा आपला फायनल लुक आता बाहीचा आपण बघूया कसा झाला आहे ते. बघू शकता तुम्ही, अगदी सुंदर अशी आपली बाही झाली तयार. आपला आजचा व्हिडिओ अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलं बाहीला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा, म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. अशा छानशा व्हिडिओमध्ये भेटू पुन्हा एकदा. तोपर्यंत बाय बाय.